यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे कल्याणमधली। कल्याणमध्ये महिला आरपीएफ जे जवान आहेत त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। फेरीवाल्यांकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीमध्ये प्रतिभा साळुंखे या जीआरपीएफच्या पोलीस आहेत त्या जखमी झालेल्या आहेत। त्याचबरोबर या संदर्भामध्ये 2 फेरीवाल्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। आपण बघतोय कल्याणमधली एक महत्त्वाची बातमी येते। कल्याणमध्ये महिला आरपीएफला मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीमध्ये प्रतिभा साळुंखे जखमी झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये 2 फेरीवाल्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। फेरीवाले जे आहेत ते दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा यांना अटक करण्यात आलेली आहे। आपण बघतोय कल्याणमधली बातमी आहे। महत्त्वाची एक बातमी येते। कल्याणमध्ये महिला आरपीएफला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी 2 फेरीवाले जे आहेत यांना अटक करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आपल्यासोबत आपला प्रतिनिधी सुरेश काटे आहे। सुरेश, आपण बघतोय की आता फेरीवाल्यांची मजल कुठपर्यंत गेले हे सगळं या प्रकारावरून दिसून येतंय, काय सांगशील? नक्कीच जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून फेरीवाल्यांची दादागिरी बघायला मिळते। काही महिन्यापूर्वीच्या फेरीवाल्यांनी फायरिंग ही केल्याचा प्रकार समोर आला होता। एकूणच जर हे चित्र जर बघितलं तर सध्या आयुक्त जे आहेत इरंद्रन यांनी ही मोठ्या प्रमाणामध्ये ही मोहीम हाती घेतलेली आहे। तरी देखील फेरीवाल्यांचे काही हप्तेखोर आणि गुंडागर्दी करणारे काही फेरीवाले जे आहेत आणि या अनुषंगाने जर बघितलं तर काल रात्री फेरीवाल्यांविरोधामध्ये आरपीएफचे जवान कारवाई करत असताना प्रतिभा साळुंखे ही उप निरीक्षक महिला पोलीस आहे, हिला त्या फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला। एकूणच जर या घटनेवरून जर बघितलं तर हे फेरीवाले महिलांना अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करतात तर सामान्यांचं याचे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला। एकूणच जर या महानगरपालिका क्षेत्रात जर आपण जर बघितलं तर अनेकदा या ठिकाणी फेरीवाल्या विरोधामध्ये बंड पुकारलेला आहे, परंतु याला कुठेतरी क्षुल्लक अशी एक कारवाई केली जाते। महानगरपालिकेचे अधिकारी देखील थोडक्यात कारवाई करतात। तास 2 तासाची कारवाई केल्याच्या नंतर जे साहित्य असतं फेरीवाल्यांचं ते उठवल्याच्या नंतर तब्बल 3 तासानंतर क्षुल्लक अशी त्यांच्याकडून त्यांना दंड पुकारून त्यानंतर ते पुन्हा त्यांचे जे साहित्य आहे ते त्यांना दिले जातं आणि पुन्हा जैशी ती परिस्थिती या शहरामध्ये बघायला मिळते। त्यामुळे या महिला पोलीस अधिकारीला मारल्यावरून एकूणच हे लक्षात येतं की फेरीवाल्यांची जी दादागिरी आहे ती किती मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। धन्यवाद सुरेश, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।